प्रयत्न केला होता. त्याच पद्धतीनं आपल्या इंदापूरच्या असलेल्या ITI आणि BP आणि हर्षवर्धन पाटील साहेबांचं असलेलं इंजिनिअरिंग कॉलेज इथल्या असलेल्या संस्थांबद्दल आम्ही त्या ठिकाणी अनेक मुलांशी संपर्क केलेला होता. साधारणतः 450-500 मुलांची म्हणजे फोन या ठिकाणून केले होते. तेव्हा 264 मुलं आज इथं उपस्थित झाली आणि आज त्यांनी या इंटरव्ह्यूमध्ये भाग घेतला. यामध्ये इंदापूर येथील भारत फोर्सचे जे काही इथं चालू झालेली आहे भारत फोर्स या कंपनीने 42 लोकांना या ठिकाणी सिलेक्ट केलं आहे. बारामतीला असलेलं भारत फोर्सला त्यांनी 30 लोकांना सिलेक्ट केलं आहे. ACS म्हणून दोन्हीतली ही अमेरिकन कंपनी दोन्हीमध्ये आलेली आहे. ती पण अतिशय चांगली नामांकित कंपनी आहे. त्याला 20 लोक त्यांनी सिलेक्ट केली आणि 10 लोक ही इतर कंपन्यांसाठी ऐन वेळेला इतर कंपन्या आल्या त्यांच्यासाठी काही 10 लोक सिलेक्ट झालेली अशी एकूण मिळून 116 लोक या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत. 14 लोकांचा इंटरव्ह्यू अजून आता चालू आहे. तर 116 लोक साधारणतः आजच्या या नोकर भरतीसाठी हे सिलेक्शन झालेलं आहे. सिलेक्शन झालेल्या माझ्या सहकारी असलेल्या या नवीन मित्रांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि असलेले अधिकारी दामटे साहेब, श्रीधर आकुंबे साहेब यांचे विशेष करून या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आमच्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आमच्या वतीनं मी या लोकांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या अलीकडच्या काळामध्ये इंडस्ट्रींना बाहेरून लोक आणण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. त्याचं कारण दोन्ही बाजूनी आहे. एकतर आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीची जॉब करण्याची इच्छा नाही, परंतु 10वी-12वी नंतर काय करायचं तर ते अशा कोर्सेसला ॲडमिशन घेतो आणि ॲडमिशन घेतल्यानंतर परत काय होतं कळत नाही. पण त्यांना पुढं जाऊन या नोकरी शोधण्याच्या संदर्भात ते प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना तिथपर्यंत पोचता येत नाही. अशा विद्यार्थ्यांच्या या नोकरीपर्यंत पोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि याच्यामधून सातत्यानं या कामामध्ये माझं काम चालू असतं. जिथेही कधी कोणाला कुठं संधी मिळेल माझ्याकडं जर माणसाने विचारणा होत असते हे सातत्यानं विचारणा होत असते. या यशस्वी कंपनीचे यांचे जे मालक आहेत ते माझे सहकारी मित्र आहेत. त्यांच्याशी माझं नेहमीचं उठबस असते. त्यांच्या चर्चेतून बरेच वेळा या कंपनीत तिथं एवढी लोक पाहिजेत, तिथं तेवढी लोक पाहिजेत. संपूर्ण देशभरामध्ये त्यांचं काम आहे आणि सगळ्या नामांकित कंपन्यांचं त्यांच्याकडे काम आहे. त्यामुळं भारत फोर्ससारखी आज कंपनी असेल किंवा ACS सारखी कंपनी असेल मोठ्या कंपन्या त्या भारत फोर्सला तर अलीकडच्या काळामध्ये युद्ध साहित्य बनवण्याच्या विषयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती ऑर्डर्स आहेत आणि या देशातली एक नामांकित कंपनी म्हणून आता ती ओळखली जाते. अशी कंपनी आपल्या इंदापूरमध्ये आहे, बारामतीमध्ये आहे. तर या कंपन्यांमध्ये चांगल्या पद्धतीचे हे मिळतील, लोकांना संधी मिळेल आणि त्याचबरोबर आपल्या लोकांनी जर सुरुवात केली तर काही थोडेसे गैरसमज काही मुलांचे असे की झटपट आम्हाला लाखाची नोकरी पाहिजे असं कधीच कोणाच्याच बाबतीत कधी कुठं घडत नसतं. या वयातल्या मुलांना ते सांगणं फार कठीण जातं. पालक सांगू शकत नाही समजावून असं एक माझं निरीक्षण आहे आणि पालकांचं ते काय ऐकतात का नाही जरा मला थोडंसं मी त्या विषयावरती डाऊटफुल आहे. पण तिथं कुठंतरी त्यांना मार्गदर्शन करणं, थोडं ब्रेन वॉश करणं हे गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये
या शहरातल्या विविध इन्स्टिट्यूटमध्ये शिकणारी ही मुलं या मुलांना मधूनातून अशा पद्धतीनं मार्गदर्शन प्लस त्यांच्यासाठी काही नोकरीसाठी सुवर्ण संधी असा प्रयत्न आम्ही येणाऱ्याही काळामध्ये सातत्यानं चालू ठेवणार आहोत. ही मूकबधीर जी शाळा आहे या शाळेच्या माध्यमातून रविवारी सुट्टीचा दिवस असतो की या ठिकाणी रविवारी अशा पद्धतीचे छोटे मोठे कॅम्प हे आम्ही सातत्यानं भरवणार आहोत. ही संस्था ही सेवेचंच केंद्र आहे. या एका अर्थानं या बेकार तरुण जे आहेत सुशिक्षित बेकार या तरुणांच्यासाठी नोकरी उपलब्ध करून देणं ही एक सेवाच आहे. ही सेवा या माध्यमातून आम्ही पुढे करीत राहणार आहोत आणि या परिसरातल्या टेक्निकली साऊंड असलेल्या विद्यार्थ्यांना या विविध ठिकाणी जॉबची चांगली संधी आमचा हा प्रयत्न कायम राहील. यासाठी मी आज आमचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते शाळेतले शिक्षकांनी सुद्धा अनेक लोकांना कॉल केले पासून हा आजचा रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी अनेक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले, सहकार्य सगळ्यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा आपलंही या ठिकाणी मनापासून धन्यवाद आपल्यालाही देतो. आणि आपल्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा जॉबचा विषय नेण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. त्यामुळं लोकांमध्ये याची चर्चा झाली आणि स्वाभाविकपणाने अपेक्षाही व्यक्त करतो. राजकारणापलीकडे जाऊन काही उपक्रम काही कार्यक्रम हे समाज हिताचे असतात. तर अशा काही उपक्रमांना कार्यक्रमांना आपणही एक मनापासूनचं सहकार्य करत राहावं अशा पद्धतीचं एक आपल्याकडून स्वाभाविकपणे एक अपेक्षा देखील व्यक्त करतो. धन्यवाद.